not a game, it's a rich thing. त्याच प्रकारे आमची बॅग पॅक झाली आहे मस्त. आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. रिक्षा आली आहे आमच्या. त्या रिक्षाने सर्व सामान सर्व भरतोय रिक्षामध्ये. रिक्षाला सामान भरून आम्ही निघूया इकडे प्रकाशवाडीला. तुम्ही बघू शकता आम्ही आलोय प्रकाशवाडीमध्ये आणि आमचा ट्रक आता लोड होतोय. पूर्ण फुल्ली फुल लगेच झालंय. आणि सर्व इकडे रेडी आहे सर्व रस्त्यात लागेल ना. आता मी पोहोचलो आहे बँड्रा टर्मिनल्सला. इथून आमची ट्रेन 12:30 वाजता सुटणार आहे. ट्रेन आमची तर सुट्टी आहे. आम्ही आता निघतो. आमचा प्रवास सुरू होतो इकडनं. गाड़ी संख्या 1901 देहरादून एक्सप्रेस बांद्रा टर्मिनस से चलकर मथुरा हजरत निजामुद्दीन के रास्ते हरिद्वार को जाने वाली प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ चुकी है. गुड मॉर्निंग मित्रांनो. मस्त मॉर्निंग झाली आहे आणि तुम्हाला मॉर्निंगला मस्त ब्रश करून तुम्हाला मस्त खायचा गुड देतो. आमची ट्रेन निघाली नागरा स्टेशनवर ना. आता आम्ही हावडी खेळून थकलोय खूप आणि आता आम्ही जेवण करतोय. तिकडे शिरायला उतरायचं नाहीये. आजकाल खूप ऑटोमॅटिक गोष्टी झाल्यात त्यामुळे ऑटोमॅटिकला गर्दी बघा किती आहे. शिडीवर ना कोणी पण जायला बघत नाही. आता आम्ही हरिद्वार स्टेशनला पोहोचलो आहे. आम्हाला इकडनं 4 व्हीलर जायचं आणि आमचा 4 व्हीलरवाला उभा आहे. आणि इकडे मस्त शंकराची मूर्ती आहे. गाडी आली आता. आम्ही त्या गाडीमध्ये बसून सगळं सामान आम्ही लोड करतो. तुम्ही बघू शकता ही गाडी आम्ही बुक केली. ही गाडी आहे. आता आम्ही निघालो आहे गौरीकुंडच्या प्रवासाला. गौरीकुंड हरिद्वार पासून 234 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही त्या फुल पंपला थांबलोय पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून आम्ही निघू. आम्ही इकडे पुण्यामध्ये भोजनालयासाठी थांबलोय आता. आम्हाला ड्रायव्हरने सजेस्ट केलं की तांडेल करून हॉटेल खूप चांगलं आहे.
पण आम्हाला वाटलं की तिकडचं जेवण चांगलं नसणार, बट आम्ही एकदा ट्राय केलं खायला, पण ते खूप अत्युत्तम जेवण आहे. आणि आम्ही मॅगी ऑर्डर केलेली, तर मॅगी पण खूप सुंदर आहे. तुम्हाला मी हॉटेल दाखवतो. इकडे सगळ्यांचं जेवण बनतं. हा या साईडला सर्व जेवण बनतं यांचं आणि मस्त जेवण आहे. फूड पण चांगलं आहे यांचं. आणि आम्ही मागवली आहे मॅगी. आहे तिकडे. आणि या तांड्यालकडून हॉटेलची एक स्पेशल गोष्ट आहे, स्पेशल व्ह्यू आहे एक तिकडचा, तो एकदम सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही जेवून निघालो आहे 2 नद्यांचे संगम पाहण्यासाठी. आता आम्ही एका संगम ठिकाणी आलो आहे. संगम ठिकाण असं आहे की 2 नद्या एकत्र येऊन एक नदी बनते, जे म्हणजे भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्या एकत्र येऊन एक गंगा नदी बनते. ते ठिकाण आम्ही आता बघायला आलो आहे, तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही इकडे बघू शकता. भागीरथा आणि अलकनंदा ह्या 2 नद्या एकत्र होऊन ह्या नदींमधनं गंगा नदी बनते. खूप सुंदर असं दृश्य आहे, जे कुठेच पाहायला भेटणार नाही. इकडचा रोड व्ह्यू आहे. आपल्या डावी बाजूला बघताच आपल्याला अलकनंदा ही नदी दिसते. या नदीच्या पात्रामध्ये धारीदेवी मातेचे मंदिर वसलेले आहे. काही लोक डॅम बांधण्याकरिता हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न करत होते. धारीदेवी मातेच्या रागामुळे केदारनाथमध्ये 2013 मध्ये खूप मोठे प्रलय आले होते. तर चला भेटू आपण पार्ट 2 गौरीकुंड मध्ये.